आपला किल्ले विजयदुर्ग अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार तो बुर्ज आहे आपला 18 ऑगस्ट 1868 मध्ये किल्ले विजयदुर्ग हेलियमचे पाहणार. या दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला होता. मराठ्यांची आरमारी राजधानी असलेला विजयदुर्ग किल्ला घेरिया म्हणूनही ओळखला जातो. वाघोटन खाडीच्या दक्षिण बाजूस वसलेल्या या किल्ल्याच्या संरक्षणार्थ यशवंतगड, खारेपाटणचा किल्ला आणि देवगड हे किल्ले आहेत. गडाला तिपदरी तटबंदी असून 3 दुमजली बुरुजांसह एकूण 27 बुरुज आहेत. गडाचे मुख्य द्वार गोमुखी बांधणीचे असून जिभीच्या दरवाजाच्या पासून वक्राकार वळून महादरवाजापर्यंत गेलेल्या तटबंदीमुळे महादरवाजाचा शत्रूला सरळ दृष्टीपथात येत नाही. किल्ल्यात नगारखाना, सदर, कोठी, भवानी मंदिर, वाडा, पिराची सदर, विहिरी, टाकी अशा अनेक प्राचीन वास्तू आहेत. शिलाहार काळापासून उभ्या या किल्ल्याचा विस्तार 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात केला गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1654 मध्ये किल्ल्याची पुनर्बांधणी केली. इसवी सन 1698 मध्ये कान्होजी आंग्रेंच्या अधिपत्याखाली विजयदुर्ग मराठ्यांची आरमारी राजधानी होती. आपण आलो ते म्हणजे इकडे बघा समोरच विजयदुर्ग दिसत असेल तुम्हाला. बघा लाईट आपली मारली आता राईट. हा बघा विजयदुर्गाची तटबंदी दिसत असेल तुम्हाला. ही बघा तटबंदी इथे विजयदुर्गाची. इथे हा विजयदुर्ग आहे समोर, जरा लांब आहे तो. आणि इकडे बोट वगैरे बघा. तर विजयदुर्गची त्याला आपण आलो आणि आता आज इकडेच आपण कॅम्पिंग करणार आहोत. तर हे बघा. तर मित्रांनो आपण आता आलो ते म्हणजेच विजयदुर्गाजवळ. आणि विजयदुर्गाच्या जवळच गाव आहे. आणि विजयदुर्गाच्या थोड्या बाजूलाच आल्यानंतर आपण इकडे टेंट वगैरे लावतोय आता आणि जेवण वगैरे बनवतो रात्रीचं. तर तुम्हाला दाखवतो. आज आम्ही जरा वेगळा बेत आहे आपला. बिर्याणी बनवायचं प्लॅनिंग आहे. इकडे बघा मी आणि इकडे विकी आम्ही दोघं जरा जेवण बनवतो आहे. चला तुम्हाला दाखवतो. इकडे बघा आपला मिनी स्टोव, त्याच्यावरती आता भात ठेवला आहे. भात उकळून घेऊया आपण. विकी मस्त इकडे टोमॅटो कांदे वगैरे कापतोय. मी तोपर्यंत चिकन वगैरे शाप करून घेतो. आणि इकडे बघा मस्त की बिर्याणी बनवली आपण एकदम सणसणीत. कशी झाली होती ते बिर्याणी? कशी झाली? थंडी लागतं ना बिर्याणी. कशी झाली? कशा बिर्याणी कशी झाली? बिर्याणी इकडे बघा मित्रांनो 2 टोप बनवले बिर्याणीचे. हा एक टोप आणि हा एक टोप. हा तर टोप रिकामा झाला. हा आपला स्टोव आहे आणि हा चिकनचा रस्सा आहे थोडा. आणि ह्याच्यात थोडीशी बिर्याणी झाली. एक नंबर तुमच्या आवडली, सर्वांना आवडली, पोरांना खूप भारी झाली. चला ही बघा थंडी चादर घेऊन. ही बघा थंडी बघ कशी लागते याला. आणि इकडे समुद्राचा आवाज बघा, कारण की आम्ही समुद्र किनारी थांबलोय. दिसत नसेल तुम्हाला एवढा. जर तुम्हाला लाईटी दिसत असतील समुद्रामध्ये तर त्या सगळ्या बोटी आहेत समुद्रामध्ये. पण डेंजर आवाज येते मित्रांनो समुद्राचा. आणि आम्ही समुद्राच्या किनारी आहोत. मगाशी लाईटी होत्या इथे, आता लाईट एक पण लाईट दिसत नाही कारण का लाईटी गेल्यात असं वाटतंय. काय माहिती का दुसरं काय प्रॉब्लेम असेल काय माहिती नाही. चला आपण सगळं आता हे आटपूया आणि झोपून जाऊया. थांब की थांब. तर मित्रांनो इकडे बघा आपण टेंट लावलंय. आता वाजले जवळजवळ इकडे बघा जवळ तुम्हाला दिसत असेल इकडे 1 वाजला. आणि इकडे आपण टेंट लावलाय. हा तुम्ही बोलत असाल कागद का टाकल्यावरती, तर वरती शेज वगैरे पकडतो आतमध्ये टेंटला. खार वगैरे पडते रात्रीची, त्यामुळे तो कागद लावल्यावरती. इकडे बघा हे बघा आतमध्ये काय करतायत. हे बघा लाईट दाखवशी पूर्वी दाखवते दिसत नाही. हे बघा तिथे झोपलेत. आणि इकडे आपली इको लावले म्हणजे गाडी. तर आम्ही 6 जण आहोत. तर टेंटमध्ये फक्त 4 जण झोपत आहेत आणि गाडीमध्ये 2 जण, कारण का टेंट 4घांना कम्फर्टेबल आहे. आणि 2 जण गाडीमध्ये झोपत आहेत आपले. तर इकडे बघा हे बघा. आणि इकडे समुद्राचा आवाज बघा तुम्ही, खतरनाक आवाज येतो एकदम. खळखळाट भरती चालू आहे आय थिंक आता. आणि इकडे बघा तुम्ही बघा सर बाजूला काळोख कोणच नाही इकडे. आम्हीच फक्त आता 1 वाजलाय. आपल्या सकाळी उठून विजयदुर्ग किल्ल्यावर जायचं आहे. तर चला जाऊया आपण, झोपूया आता. तर मित्रांनो इकडे बघा जादू भूत तेच पेटू थोडीशी पेटू. इकडे बघा कशी झोपलीत थोडीशी पेटू. हे बघा
एकदा. तर मित्रांनो सकाळ झाली आणि सकाळचं आता लेट झालं ना, इकडे फ्रेश वगैरे व्हायला टाइम झाला कारण काही पाणी नव्हता. तर त्यामुळे आता आपण आहे ना इकडे आलो, म्हणजे आता जरा चहा वगैरे पिऊया. इकडे गाडी वगैरे लावली आपण, इकडे टेंट वगैरे आपण सर्व टाकला, बाईक गाडीत पॅक केली आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजेच विजयदुर्ग किल्ल्यावरती. इकडे बघा माझ्या पाठीशी असेल तुम्हाला विजयदुर्ग किल्ला, जो की इतिहासामधील अजून एक साक्षीदार. याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे विजयदुर्ग किल्ल्याचा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. तर चला जाऊया आपण आणि ऐकूया विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास नक्की काय येतो. हे बघा आपली पोरं वगैरे सगळे आता फ्रेश झालेत मस्त आहे की, आणि तुम्हाला जाऊन सांगतो इथे नक्की विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास कसा आहे आणि काय येतो. तर चला बघा आपण जरा चहा वगैरे पितो. इकडे बघा चहा वगैरे आले आपले आणि बिस्किट वगैरे घेतले बरोबर. चला तर मित्रांनो आपण आलो ते म्हणजे विजयदुर्ग किल्ल्यावरती, आणि विजयदुर्ग किल्ल्यावरती आल्यानंतर इकडे बघा तुम्हाला दाखवतो. इकडे बघा इथे बोर्ड लागलाय. बोर्ड म्हणजे एक इलेक्ट्रिक सारखंच आहे आणि इथे TV आहे म्हटलं गेलं तर TV आहे. आणि इथे आपल्याला सर्व माहिती सांगतायत, संपूर्ण विजयदुर्गाची माहिती सांगतात आपल्याला इथे. आणि हा इकडे समोर दिसलेला आपला विजयदुर्ग किल्ला. चला जाऊया आपण. इकडे बघा पर्यटकांचे हार्दिक स्वागत, खूप सुंदर पद्धतीमध्ये असं दिलं. चला चाललो आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये. समोरच आपल्याला दिसतोय म्हणजेच किल्ल्याचा प्रवेशद्वार. हा बघा बघा इकडे पुढे आल्यानंतर पावती फाडलेली आहे. लागा दाखव. ग्रामपंचायत तर्फे पावती फाडण्यात आली आहे. तालुका म्हणजे प्रत्येक एका पर्सनचं 5 रुपये, एका माणसाचे 5 रुपये पावती आहे. आणि इकडे बघा आपण आलो ते म्हणजेच पडकोट खुष्क हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. तर तुम्हाला माहिती असेल 2 बुरुजांच्या मध्ये किल्ल्याचा कोणत्याही किल्ल्याचा प्रवेशद्वार 2 बुरुजांच्या मध्येच आहे. आपण आजपर्यंत बघितला त्याचा प्रवेशद्वार. आपण आलो आता आतमध्ये. इकडे बघा विजयदुर्ग किल्ल्याचा विस्तार बघायला गेला तर जवळजवळ 21 एकर एवढा किल्ला पसरलेला आहे समुद्रामध्ये. इकडे महादेवाची पिंड आहे. त्याच्यानंतर इकडे मंदिर आहे हनुमंतरायाचं, बजरंगबली. हे बघा बघा मित्रांनो आपण बघतो इकडे ही तटबंदी आहे. तर बघायला गेलो तर इकडे बघा इकडे काहीतरी आहे. काय विचार माहिती आहे. इकडे बघा इकडे किल्ल्याची माहिती बघायला सर्वांची लाईनमध्ये रांगेल ढकला ढकल. इकडे बघा विजयदुर्ग किल्ल्याची इथे माहिती दिली आहे. आपण बघा इकडे आलो. इकडे कचरा कोंडीचं वगैरे चांगलं दिलं आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर GB दरवाजा. आपण मेन प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर इकडे पहिलाच लागतो तो म्हणजे आपला GB दरवाजा. इथून आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इकडे छोटीशी देवडी बघायला मिळते. आणि इकडे बघा हा गेट बघा. जुन्या काळातील तुम्हाला लाकूड दिसत असेल इथं. आणि इथे हा गेटला जी कडी लावायची असते, लॉक करायचं होतं ते ह्याच्यामध्ये होतं. आणि इकडे आलेत म्हैशी आलेत इकडे आतमध्ये. इकडे बघा चरण्यासाठी आलेत. आय थिंक ही तुम्ही तटबंदी बघू शकता किती मोठी आहे ती. खूप मोठी तटबंदी आहे. इकडे आल्यानंतर इकडे बघा तुम्ही विजयदुर्ग किल्ल्याचा नकाशा बघा प्रॉपर. कुठे काय आहे ते, कुठे काय आहे ते इकडे तुम्हाला समजेलच. तर इकडे बघा विजयदुर्ग किल्ल्याला तिहेरी बुरुज आहेत. तिहेरी बुरुज म्हणजे हा बघा हा एक खाली बुरुज आहे पहिला, जो समुद्राच्या लाटांपासून किल्ल्याचं संरक्षण करतो. त्याच्यानंतर हा येतो तो दुसरा बुरुज, त्याच्यानंतर हा येतो तो तिसरा बुरुज. तर बघा असे विजयदुर्ग किल्ल्याला 3 बुरुज आहेत म्हणजेच तिहेरी बुरुज आहे. चला आपण इकडून आलो आणि इकडून आल्यानंतर आपल्याला हा लागतो तो म्हणजेच असं वाटतं मला हा मेन दरवाजा असू शकतो. इकडे आल्यानंतर नगरखान्याकडे जाणारा हा मेन दरवाजा आणि गोमुखी रचना दरवाजांची बघा. 2 बुरुजांच्या मध्ये इथे आल्यानंतर आपल्याला इथे मुख्य प्रवेशद्वार लागतो. पुढे गेल्यानंतर दाखवतो मला. तर मित्रांनो आपण आलो ते म्हणजेच विजयदुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे. विजयदुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येत असताना आपल्याला 2 दरवाजे पार करायला लागतात आणि ते 2 दरवाजे पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो मेन प्रवेशद्वाराकडे. हा मुख्य प्रवेशद्वार आहे विजयदुर्ग किल्ल्याचा. मगाशी आपण आलो तर शत्रू जर आलं तर त्याला असं वाटेल की हाच मुख्य प्रवेशद्वार आहे,
पण विजयदुर्ग किल्ल्याचा आहे. विजयदुर्ग किल्ल्याची तिहेरी तटबंदी असल्यामुळे आपल्याला मुख्य प्रवेशद्वार 3ऱ्या बुरुजाकडे आल्यानंतर समजतो की मुख्य प्रवेशद्वार आहे तो. इकडे बघा. आणि आता इकडे लाकडी काम सुद्धा चालू आहे वरती असं वाटतंय. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला देवड्या बघायला मिळतात, जे आपल्या ज्यावेळेला आपले मावले होते त्यांच्यासाठी हे राहण्यासाठी असं दोन साईडला 2 देवड्या. चला जाऊया आपण आतमध्ये बघूया. इकडे बघा मेन दरवाजा, आणि मेन दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला इकडे 2 तोफ बघायला मिळतात समोरच. आणि हे तोफ गोळे बघा इकडे मित्रांनो, तोफ गोळे बघा. हे तोफ गोळे जर बघितलं तुम्ही तर असे वाटेल की इथे खूप मोठ्या तोफ होत्या. इकडे बघा ना, आतमध्ये साफसफाई तर अतिशय सुंदर आहे. इकडे काय आहे, इकडे बघा मेन दरवाजातून डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला इथे खलबत खाना बघायला मिळतोय. आणि हा खलबत खाना बघा केवढा आहे. ह्याला खलबत खाना का नाव असेल ते मला काही समजत नाही. पण इकडे बघा, हे इथे तुम्हाला या बोर्डवरती माहिती बघायला मिळते. हा बघा, हा खलबत खाना. इथे तोफ सुद्धा आहे, केवढा आहे बघा खलबत खाना. इकडे दरवाजे आहेत, इकडे सुद्धा दरवाजा आहे. आणि गार वाटतं आतमध्ये गेल्यानंतर. आपण आता जर आलो ते म्हणजे दारुगाव कोठाराकडे. आणि दारुगाव कोठाराकडे जायसाठी बंद आहे इथे. बघूया तरी पण आपण जाऊया. तर मित्रांनो, दारुगोळा कोठाराकडे आल्यानंतर इकडे बघा, बापरे आपल्याला गोळे बघायला मिळत आहेत. हे बघा मोठे गोळे आहेत. च्या गावात खतरनाक आहे. इकडे आतमध्ये वटवाघूस होत आहेत. इकडे बघा, इकडे खूबलाडा बुरुज आहे. खूबलाडा बुरुज इकडे भुयार दाखवले. इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. बघूया आपण कसं आहे ते. तर आता आपण इकडून आलो, आणि इकडून आल्यानंतर हे मोठं भुयार बघा. इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे तटबंदी बघायला मिळते. हे बघा, आपण आलो ते म्हणजे आता दरबाराकडे. बघूया. दरबारामध्ये आलोत, आणि दरबार पहा केवढा आहे. अजून तरी विजयदुर्ग किल्ला बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतोय. इकडे बघा. आणि आपण आता आलोत, हा बघा हा दरबार आहे. नगारखाना ना, नगारखाना दरबार म्हणजेच नगारखाना ना. हे बघा, त्यावेळेला जे म्हणजेच महाराज बसायचे त्यावेळेचा हा मोठा दरबार आहे. बघा इकडे आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. हे होल वगैरे दिसत असेल तुम्हाला. हे खाली सुद्धा खड्डे दिसते असेल तुम्हाला. त्यावेळेचं जे राज सदर आणि म्हणजे दरबार ज्यावेळेला सजवला जायचा त्यावेळेला कसं दिसायचं तसं हे इथं होतं. इकडे वरती बघा तुम्ही, हे लाकडी सर्व बांधकाम असेल, कारण का आत्ताच्या कामामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. लाकडी बांधकाम होतं. तर चला जाऊया आपण इथून. मराठा आरमार आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील 3 सागरी युद्धांचा इसवी सन 1717, 1749, 1756 तसेच इसवी सन 1724 आणि 1735 मध्ये डचांबरोबर झालेल्या युद्धांचा हा किल्ला साक्षीदार आहे. हे बघा, त्यावेळेचं बांधकाम बघायला मिळतं. लाकडांचं कसं होतं ते बघा. आता आपल्याला हे सर्व तुटलं, हे पूर्ण पॅक होतं त्यावेळेला. सदर दरबार बघितल्यानंतर आपण या साईडला आलो, आणि या साईडला आल्यानंतर इकडे बघा एक गुफा दिसते आपल्याला. ही बाहेर जाते समुद्रावर, आणि ही मेन गुफा दाखवतो मला. आपण त्या बुरुजावर होतो, आणि त्या बुरुजावरून आपल्याला ही दिसत असलेली इकडे गुफा. ही बघा, इकडं बघा. हे गुफा नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. इथे दारू आहे की धान्य कोठरा आहे काय माहिती. हे बघा केवढं आहे. इकडे बघा, हा सदाशिव बुरुज आहे. आणि इकडे बघा, इकडे आपल्याला हे बघायला मिळतं पाण्याचं. इकडे आता खाली झाडी झाली बऱ्यापैकी. इकडे बघा, आपण ते म्हणजे गोविंद बुरुजाकडे. हा गोविंद बुरुज, प्रत्येक बुरुजाला नाव दिले तिकडे. आणि प्रत्येक बुरुजाजवळ हे दिसतंय आपल्याला. हे कशासाठी आहेत नक्की, पाण्यासाठी आहेत की कशासाठी आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि इकडे बघा, अथांग असा समुद्र केवढा आहे बघा. इकडे बघतोय आपण. आणि इकडे या बुरुजाकडे मनोरंजन बुरुज आहे. इथे हे बघ, हे लाखंद बाबू बसायसारखं पण आहे. इथे बसायसारखं पण आहे, आणि इथे खोलीसारखं पण आहे.
इकडे बघा विजयदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला खूप काही बघण्यासारखं आहे. आणि इकडे बघा हे काय वॉशरूम वगैरे असू शकते त्या गावाचं. बघा केवढा विस्तार आहे विजयदुर्ग किल्ल्याचा. 21 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला. त्यानंतर आपल्या गगन बुरुज बघायला मिळते. तर मित्रांनो हे बघा बुरुजावर आल्यानंतर एकाच ठिकाणावरून किती आहेत 1 2 3 4 5 6 जंगे आहेत एकाच ठिकाणावरून. प्रत्येक बुरुजावरती आल्यानंतर कशाला असतील या एवढ्या जंगे एकाच ठिकाणी काय माहिती. तर आपण या भागाकडे आल्यानंतर आपल्याला इकडे बघायला मिळतो तो म्हणजे शिवाजी बुरुज. आणि शिवाजी बुरुजाची रचना बघा इकडे गादी टाईपमध्ये इकडे दिल्यावरती. आणि इकडे हे चढायला सुद्धा असू शकतं काय माहिती. त्या काही महाराज इथे बसण्यासाठी येत असत हवेवरती. तर हे बघा हा इकडून विस्तार बघा किल्ल्याचा खरंच खूप भारी किल्ला आणि बघण्यासारखा आहे. राजा बुरुजाकडे आल्यानंतर इकडे बघा इथे पायरे दिसतात. इथे पायरे दिसतात आणि इथे बघा इथे सुद्धा बसायसारखं आहे. शिवाजी बुरुज होतं तसं इथे सुद्धा बसायसारखं आहे. आय थिंक इथे सुद्धा महाराज बसत असतात कारण का इथे प्रॉपर आपल्याला पाहायला बघायला मिळतात. मी सांगू शकत नाही प्रॉपर पण त्या काही एक इमॅजिन करू शकतो इथे बसत असतात महाराज म्हणजेच वाऱ्यावरती येऊन. इकडे बघा इकडे आल्यानंतर आपल्याला व्यंकट बुरुज बघायला मिळतो. हे बघा आणि इकडे आल्यानंतर हे बघा हा तुम्ही दगड बघताय आणि हा दगड जो आहे तो घोड्याच्या तोंडाच्या आकारासारखा. इकडे बघा हा बघा घोड्याच्या तोंडाच्या आकाराचा दगड दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर आपले शाहबुरुज बघायला मिळतोय. हे बघा तर मित्रांनो शिंदे बुरुजाकडे आल्यानंतर आपल्याला इकडे काय थोडंफार वेगळंच बघायला मिळते वेगळ्या प्रकारचं. कारण का इकडे दगड वगैरे बघा आणि इकडे हा दगड बघा तटबंदीचा. कारण का इकडे असं वाटतं की समुद्राच्या पाण्याचा दणका लागून जो दगड बनतो तशा पद्धतीमध्ये इथे खडक बघायला मिळतो. आणि इकडे बघा इकडे पायऱ्या सुद्धा आहेत चढायला. इथून सुद्धा बसण्यासाठी विसावा करण्यासाठी चांगले. आणि इकडे आल्यानंतर आपली एक छोटीशी रूम बघायला मिळते खोली बघायला मिळते. इकडे वरती बघा तुम्ही घरं वगैरे बघायला मिळतात आपल्याला. वरचा मेन बुरुज आहे तो तिथे भरपूर काय असेल बघूया. आपण आता सध्या तरी आहोत दुसऱ्या बुरुजावरती दुसऱ्या पाहिल्या. बापरे समुद्र बघा मित्रांनो खतरनाक असा समुद्र दिसतो आपल्याला. मित्रांनो आपण इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे बघा ह्या आकाराचं बघायला मिळते. इथे आय थिंक त्यावेळेला बाथरूम वगैरे असू शकतो शौचालय वगैरे असू शकतं. थांब इकडे बघा इकडे आल्यानंतर आपल्याला समुद्रामध्ये मासे बघायला मिळतात. हे बघा अरे खूप वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे बघा लई डेंजर मासे आहेत. कलरच वेगळा. हे बघा मुशांना आपण इकडं आलो आणि ह्या भागाकडे आल्यानंतर आपल्या इकडे चुन्याचा घाणा बघायला मिळतो. इथे चुन्याचा घाणा आहे. इथे साफसफाई नसल्या कारणामुळे ते प्रॉपर दिसत नाही. इकडे बघा आणि इथे ते काका पाणी काढतात. आय थिंक पियाचं पाणी असू शकतो. बघूया आपण जाऊया तिकडे. आपण इकडे आल्यानंतर इकडे बघा आपल्याला देवस्थान बघायला मिळतं. आय थिंक महादेवाची पिंड असू शकते एका दगडीच्या आकारामध्ये. आणि हा बुरुज आहे दर्या बुरुज. आणि ह्या आपल्या दर्या बुरुजाकडे आल्यानंतर हे बघायला मिळतं आपल्याला. हा बघा अथांग असा समुद्र. तर इकडे बघतोय आपण हा बघा किल्ल्याची जी तटबंदी आहे. इथे तुम्हाला तटबंदी ढासळलेली दिसत असेल किंवा पडलेली दिसत असेल तर ही का तर एक सांगतो तुम्हाला. ज्यावेळेला किल्ल्यावरती हल्ला केला तो गोळ्यांनी वगैरे त्यावेळेला आय थिंक ही ढासळू शकत असेल. कारण का म्हणजे इकडे बघा हा जो इकडे ही आहे समोर डोंगर आहे. ह्या डोंगरावरती जर मारा केला असेल तर इथे तोफगोळा जर पडला असेल तर त्यावेळेला ही अशी ढासळली असेल किंवा समुद्राच्या पाण्याने कालांतराने काही ढासळली असेल. तर त्याचं रिझन काय प्रॉपर हे तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण तरी पण जर तोफगोळ्याने केलं असेल तर या डोंगरावरून केलं असेल हल्ला. तर चला बघूया आपण इकडे बघा हे बघा तळा गेलं इथे ढासळते कालांतराने असं वाटतंय समुद्राचा मारा होऊन. आणि इकडे आल्यानंतर आपला गोड्या पाण्याची विहीर बघायला मिळते. इथे काका मागाशी पाणी भरत होते. त्यांना विचारलं तर ते म्हटले की गोड्या पाणी इथे. हां हे बघा पाणी बघा चांगलं पाणी अजून पण गोड्या पाण्याची विहीर आहे मित्रांनो. विहिरीमध्ये उतरायला सुद्धा आहे. हे बघा इकडे बघा काय आहे खाली. आपण वरच्या मेन पॉईंटला आलो आणि मेन पॉईंटला आल्यानंतर इकडे आपला हौद बघायला मिळतात. आपला जो मेन बुरुज आहे वरचा शेवटचा तो बुरुज आहे आपला हा. आणि हा समोर दिसतोय आपल्याला धान्य कोठार. हे काय पाण्याचे तलाव ना. इकडे बघा हा पाण्याचा तलाव आहे. केवढा आहे बाप रे. तर इकडे बघा हा इथे पाण्याचा तलाव आहे.
तर त्यावेळी पाण्याचं टाक बघा केवढं होतं, बाप रे. किल्ल्यावरती एवढी लोकवस्ती होती तर पाण्याचा साठा असलाच पाहिजे गोड्या पाण्याचा. आणि पायऱ्या सुद्धा आहेत पाण्यात उतरायला, हे बघा. तर केवढा पाण्याचा साठा असू शकतो तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपलं धान्य कोठार बघायला मिळत आहे. ओ भाई साहेब, केवढा असलेला धान्य कोठार. पहिला आपण वरच्या भागाकडे जाऊया धान्य कोठारच्या, आणि नंतर बघूया खाली धान्य कोठार कसं आहे ते. इकडे बघा, आपण पहिलं वरती आलोत. तर इकडे वरती आल्यानंतर इकडे बघा लाकडी खांब बघायला मिळतात. हे त्यावेळेला आय थिंक वरती राहत असतील लोक. हां, वरती राहण्यासाठी आहे. हे बाथरूम वगैरे काढले नाही, हे वरती राहण्यासाठी होतं. हे बघा इकडून खाली जायला रस्ता आहे, हे बघा. बघा आपण धान्य कोठाराकडे होतो, आणि धान्य कोठाराकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता हा केवढा मोठा धान्य कोठार आहे भावांनो. खरंच इथे म्हणजे धान्याचा साठा भाग केवढा असेल त्या काळामध्ये, बाप रे. असंख्य असा मोठा धान्य कोठार, केवढा तरी मोठा आहे मित्रांनो. धान्य कोठार म्हणजे बघायला ना खरंच खूप म्हणजे खूपच मोठा आहे. हा बघा आईच्या गावात इथे किती धान्य साठा राहत असत, खूप म्हणजे खूप धान्य साठा इथे राहत असत. केवढा आहे मित्रांनो बघा. बघा आपल्या इथे धान्य कोठार दिसून, धान्य कोठाराकडून इकडे आल्यानंतर आपल्या इथे जखिनीची तोफ बघायला मिळते. आणि जखिनीची तोफ ही बघा कसली आहे. आणि जखिनीची तोफ बघितल्यानंतर हे बघा हे कशा पद्धतीमध्ये, आणि हे काय नक्की हे तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. इकडे बघा मित्रांनो, किल्ले विजयदुर्ग अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार. इथे अजून एक घटना घडलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मी. इकडे बघा वरत्यानंतर खूप विस्तार आहे इकडे धान्य कोठार. आणि इकडे त्यावेळेला जे सैनिक असत त्यांना हे राहण्यासाठी वगैरे आहे. इथे आय थिंक विहीर वगैरे काहीतरी असू शकते. इकडे बघा, इकडे वरती आल्यानंतर आपल्याला देवीचं मंदिर बघायला मिळते. तर आपण इथे देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊया आणि आपण जाऊया पुढे. तर आपण आता आलो ते म्हणजेच भवानी मंदिराकडे. आणि हा मंदिर बघू शकता तुम्ही, त्या काळामध्ये हा पूर्णपणे एक मंदिरासारखं असू शकतं. कारण का इकडे आता हे दगडी दिसतात आपल्याला. आता हे पडलेल्या अवस्थेत बघायला मिळते इकडे. हे बघा प्रॉपर त्यावेळेला दरवाजाचे जे खांब असतात ते इथे प्रॉपर आहेत. आणि इकडे बघा भवानी देवीचं मंदिर आहे इकडे. थांब, इकडे बघा हा तुम्हाला जुन्या काळातील पाषाण बघायला मिळेल, जुन्या काळातला. आणि हे जे आहे 1997 हे तुम्हाला फक्त इथे त्यावेळेच हे आताच बांधलेलं आहे, म्हणजे 1997ला. पण ही जी आपल्याला मूर्ती बघायला मिळते ती जुन्या काळातली मूर्ती. इकडे बघा आपण मगाशी इथून आलो मधून, तर समोरचा डोंगर दिसतोय, हा मध्ये समुद्र आहे. आणि त्यावेळेला या बुरुजावर मारा झालाय तोफेने. कारण काही सरळ बघायला मिळते आपल्याला इथे, उदाहरण बघायला मिळते. हा बुरुज केवढा तरी होता, मोठा बुरुज. समोरच्या डोंगरावरून या बुरुजावरती मारा झाला आणि तोफेने हे बुरुज पाडलं गेलं. तर इकडे बघतोय आपण हा संपूर्णपणे विस्तार खूप मोठा इकडे बघायला गेलो. तर आता जाऊया आपण. तर इकडे बघा आपण त्या साईडने आलो, आणि त्या साईडने आल्यानंतर इकडे आपल्याला माडी बघायला मिळते. माडी म्हणजे त्यावेळेची इमारती. ही 1 मजली इमारत आहे, आणि इकडे आल्यानंतर ही 2 मजली इमारत आहे. तर ही बघा त्यावेळेला माडी म्हणत त्याला. इमारती बघा केवढ्या आहेत. आणि इथे हे बघा, आणि इथे आपल्याला आहे ना जुन्या काळातील लाकूड सुद्धा बघायला मिळतं. बघा खतरनाक अशी ह्या माडी बघा कशी होती. त्यावेळेला हे 2 मजले होते, म्हणजे वरपर्यंत लोक बघत असत, तिथून खतरनाक होते. आणि इकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हे असे बघायला मिळतात बघण्यासाठी. तर इकडे बघा आपण आलो ते म्हणजे आता या मोठ्या बुरुजावरून खाली आलो, आणि ह्या बुरुजातून बाहेर पडल्यानंतर ह्या बुरुजाकडे आलोत. आता इकडून बाहेर पडण्यासाठी रस्ता असू शकतो. तर हा अजून एक बुरुज आहे, आणि हा मेन बुरुज मोठा. केवढी तटबंदी आहे भावानं बघा. तो वरती पण मोठा काही. विजयदुर्गावरती आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायसारखं मिळते. इकडे बघा वरती आल्यानंतर इकडे आपल्याला अशा पद्धतीमध्ये बघायला मिळतात. काम चालू आहे गाड्याचं. तर इकडे बघा, आणि इकडे गुफा
खोलीसारखं आहे काहीतरी. हे बघा इकडे बघा, इथून आपल्याला बघण्यासाठी बघायला मिळते बाहेर. त्यावेळी माऊली इथून वाकून बघत असेल. तर विजयदुर्ग किल्ला आपण फिरलो आणि विजयदुर्ग किल्ला फिरल्यानंतर तुम्हाला दाखवलं कुठे काय आहे ते. इकडे बघा आतमध्ये काम सुद्धा चालू आहे, म्हणजे गवत वगैरे कापतायत आतमध्ये. आणि इकडे आल्यानंतर इकडे दादा आहेत आणि दादांनी इकडे म्हणजे गार्डांची पुस्तकं आहेत. जर कधी आलात विजयदुर्ग किल्ल्यावरती, जर तुम्हाला घ्यावंसं वाटलं तर विजयदुर्ग किल्ल्यातसुद्धा इथे पुस्तकं आहे. आणि बाकीचे किल्ले आहेत, काही पुस्तकं 51 किल्ल्यांचे आहेत, काही पुस्तकं 100 किल्ल्यांचे, असे खूप किल्ल्यांची पुस्तकं आहेत इथे. तर आलात तर कधी नक्कीच घ्या इथे. इकडे काकांनी खायचं वगैरे स्टॉल लागलं छोटंसं. तर कधी आलात इकडे विजयदुर्ग किल्ल्यावरती तर पुस्तकं नक्कीच घ्या. आणि आता काम चालू आहे, तर चांगलं काम करत आहेत. तर चला बघूया आपण. तर मित्रांनो विजयदुर्ग किल्ला आपण बघत आणि विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगत आहे. तर चला आपण जातोय आता, ते म्हणजे इथून आता दुसऱ्या ठिकाणी जातोय आपण. रत्नागिरीमध्ये चाललो आपण, चला जाऊया. तर आपण आता नक्की कुठे जाणार आहोत रत्नागिरीमध्ये, आपल्याला जायचं आहे पावस वॉटरफॉलला. बघूया तिकडे जाऊया आणि अजून तिकडे काहीतरी फिरूया. तर आपला हा ब्लॉग नक्की बघा, कारण का खूप भारी आहे. विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास खूप सुंदर आहे. तर चला आपण पुढे जाऊया आता. हे बघा आपली सर्व पोरं आहेत आपली. अचानक प्लॅनिंग ठरलेलं पण सक्सेसफुल झालंय. हा विचार आपला प्लॅनिंग अचानक ठरला पण खूप सक्सेसफुल झाला, कारण का खूप भारी मजा आली. कारण का खूप फिरलो सुद्धा आम्ही. वाटलं नव्हतं लाईफमध्ये की असं इकडे गोव्याला वगैरे येईन, कोकणामध्ये प्रॉपर येऊन फिरून जाईन. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. अजून आपल्याला खूप फिरायचं आहे.